नमस्कार. दिनांक 7 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे तुळशी वृंदावनाखाली जे आहे ते घ्यावे. मंगळवेढ्याच्या एका कोष्टी महाराजांचा भक्त होता. दारिद्र्यामुळे तो भीक मागून निर्वाह करीत होता. एकदा महाराजांनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला. कोष्ट्याचा बाप मोठा व्यापारी होता. तो पंढरपुरास गेला असता तेथेच मेला. कोष्ट्याची आई सुद्धा आधीच वारली होती. व्यापारी बापाने मिळवलेले धन तुळशी वृंदावनाखाली पुरून ठेवले होते. ते काढून घेण्याविषयी दृष्टांत होता. त्याप्रमाणे खणून पाहता कोष्ट्याला बरेच धन मिळाले. त्याचे दारिद्र्य संपले. महाराज पापकर्म जाळून मनुष्याचा उद्धार करतात हे सत्यच आहे. कधी कधी पूर्वजन्मातील पापकर्म चालू जन्मात व्याधी रूपाने तर कधी दारिद्र्याच्या रूपाने मनुष्याला भोगावे लागते. ते नष्ट होण्यासाठी मनापासून भक्ती सेवा करावी लागते. आधी व्याधी सोसाव्या लागतात म्हणून, अथवा भुके कंगाल अवस्था भोगावी लागते म्हणून, किंवा सतत अपयशाचे धनी व्हावे लागते म्हणून घाबरून जाऊन चालत नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, हे भक्ती सेवेचे कळते. परंतु ही सेवा निस्सीम हवी. त्यात मुळीच विकल्प नसावा. या लीलेतील कोष्टी महाराजांचा भक्त होता. दारिद्र्याने अतिशय त्रासला होता. धंद्यात अपयशी होता. भीक मागून जगत होता. कंटाळून महाराजांकडे आला आणि मनापासून सेवेत रमला. होता होता 3 महिने झाले. त्याच्या सेवाभावाने संतुष्ट झालेल्या महाराजांनी त्याला त्याच्या अपयशाचे, दारिद्र्याचे कारण व त्यावरचा उपाय स्वप्नांत दृष्टांतात सांगितला. कोष्ट्याच्या बापाने व्यापारात कमावलेली सारी संपत्ती तुळशी वृंदावनाखाली पुरून ठेवली होती. त्यावर त्याची वासना राहिली होती म्हणून तो पिशाच्य झाला होता. वासना रूपाने अटकलेले आत्मे बोलू शकत नाहीत. ते संबंधितांशी पिशाच्य योनीतून संपर्क साधतात. पण पिशाच्य योनी ही त्रासदायक योनी आहे. तिच्या संपर्कात येणाऱ्यास केवळ त्रासच होतो. या त्रासामागे झालेल्या गोष्टीचा उलगडा व्हावा अशीच पिशाच्याची भावना असली तरी प्रत्यक्ष त्रासच होत असल्याने संबंधित गांजून जातात. शोध घ्यावा असे संबंधितास वाटले तर उलगडा होण्याची शक्यता असते. नाहीतर संबंधित त्रास कष्टात खितपत पडतातच. कोष्ट्याचा मृत बाप आपल्या मुलाला पिशाच्य रूपाने त्रास देत होता. धंद्यात अपयशी करून दारिद्र्यात खितपत ठेवत होता. भिकेला लावत होता. याचा हेतू इतकाच की सतत त्रास का होतो हे त्याने शोधून काढावे व तसा शोध घेतलाच तर पुरून ठेवलेला पैसा कोष्ट्यास मिळावा. तो सुखी झाला की बापाची पिशाच्य योनीतून मुक्तता होणार होती. पण कोष्टी अडाणी होता. त्याला त्रासामागची कारणं परंपरा कळत नव्हती. त्यामुळे तो फक्त त्रास दुःख भोगत दिवस कंठत होता. अखेर कंटाळून महाराजांच्या सेवेत आला. मनापासून सेवा करताच महाराज संतुष्ट झाले. त्यांनी स्वप्न दृष्टांतात धनाचा ठाव ठिकाणा सांगून ते घ्यावयास सांगितले. त्याप्रमाणे ते धन मिळताच दारिद्र्य संपले. मृत बापाला पिशाच्य योनीतून मुक्तता मिळाली. महाराजांनी भक्ती सेवा करणाऱ्यांनी परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल असो, रोज रात्री झोपण्यापूर्वी उदबत्ती लावून करुणा त्रिपदी व पादुकांची प्रार्थना म्हणून झोपी जाण्याचा परिपाठ ठेवावा. त्यामुळे महाराजांचे लक्ष वेधले जाऊन योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन होण्या इतपत मन सक्षम बनते. अनुभव नक्कीच घ्या. धन्यवाद.